नमस्कार। एक धक्कादायक पण अनपेक्षित म्हणता येणार नाही, अपेक्षित अशी बातमी आपल्या सगळ्यांच्या समोर आलेली आहे। धनंजय मुंडे जे सामाजिक न्याय मंत्री, ज्याला समाज कल्याण मंत्री म्हणतात, त्यांच्यावरती आरोप करणाऱ्या महिलेनं अपेक्षेप्रमाणे आपला अर्ज आज वापस घेतलेला आहे। धनंजय मुंडेंवरती केलेले आरोप सगळे त्या महिलेनं वापस घेतलेले आहेत। त्यासोबत दुसरी महत्त्वाची घटना अशी घडली आहे, ती म्हणजे त्या महिलेच्या वकिलांनी देखील आपलं वकीलपत्र सोडलेलं आहे। या प्रकरणातून त्यांची एक्झिट झालेली आहे। धनंजय मुंडे यांच्या विषयामध्ये एक गोष्ट आता बरी झाली आहे की ते म्हणजे या सगळ्या प्रकरणातून त्यांची चर्चेतून सुटका झालेली आहे, आरोपातून सुटका झालेली आहे। चर्चेमध्ये हे प्रकरण राहणारच आहे। धनंजय मुंडे यांच्या विषयामध्ये असं अनेक वेळेला घडलंय, प्रत्येक निवडणुकीत धनंजय मुंडे संपणार अशी हाकाटी पिटल्या गेलेली आहे। धनंजय मुंडेंच्या विषयामध्ये अनेक वेळेला ते अडचणीत येतील, इथे त्यांचं राजकारण संपेल अशी ही चर्चा व्यक्त केली गेलेली आहे। म्हणजे ज्या वेळेला त्यांना परळी विधानसभा मतदारसंघातून 2009 साली पहिल्यांदा उमेदवारी हवी होती आणि त्यांच्याऐवजी पंकजा मुंडे यांना उमेदवारी दिली गेली होती, तेव्हा धनंजय मुंडे यांना बाजूला ठेवण्याचं काम गोपीनाथ मुंडे करतायत असं म्हटलं गेलं होतं। पण त्यानंतर भाजपकडून धनंजय मुंडेंना विधान परिषद मिळाली। या विधान परिषदेनंतर असंच मागच्या दाराने धनंजय मुंडेंना राजकारणात ठेवलं जाईल अशी चर्चा झाली आणि घडलंही तसंच। धनंजय मुंडेंनी भाजप सोडली, आमदारकीचा राजीनामा द्यावा लागला। पाठोपाठ राष्ट्रवादींनी लगेच त्यांना विधान परिषदेवर नियुक्त केलं। ही विधान परिषद धनंजय मुंडेंच्या नशिबी आहे असं लोक बोलू लागले। 2014ची निवडणूक आली, त्यावेळेला एक आक्रीत घडलं, वाईट घडलं, ते म्हणजे गोपीनाथ मुंडेंचा मृत्यू झाला होता आणि त्या मृत्यूपश्चात ही निवडणूक पंकजा मुंडेंच्यासाठी सोडायची असा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसनेही घेतला होता। तेव्हा देखील धनंजय मुंडे संपले अशी चर्चा झाली, पण धनंजय मुंडे त्यावेळी विधान परिषदेवर होते। पुन्हा एकदा धनंजय मुंडेंची विधान परिषदेवर निवड झाली आणि धनंजय मुंडे त्यात विरोधी पक्षनेते बनले। पंकजा मुंडे या सत्ताधारी पक्षातल्या मंत्री बनल्या। सत्ताधारी पक्षातल्या मंत्री विरुद्ध विरोधी पक्षनेता भाऊ अशी लढत चांगलीच रंगत गेली आणि पुढच्या निवडणुकीत धनंजय मुंडेंना तिकीटच मिळणार नाही अशी देखील चर्चा झाली। पण यावरही मात करत धनंजय मुंडेंनी उमेदवारी मिळवली। ते पराभूत होतील अशाही चर्चा झाल्या, रंगल्या। पण या निवडणुकीत 2019 साली धनंजय मुंडेंनी चांगला विजय मिळवला। आता 19च्या विजयानंतर धनंजय मुंडेंना मोठं स्थान मिळेल, चांगलं मंत्रिपद मिळेल अशी देखील चर्चा रंगली। पण त्यांना मिळालं ते सामाजिक न्यायसारखं खातं, ज्याला राजकारणात दुय्यम महत्त्व आहे। धनंजय मुंडेंचा इथेही खात्मा होईल अशी चर्चा झाली, पण त्यानंतर धनंजय मुंडेंची राजकारणातील व्यापकता वाढत गेली। त्यांनी अनेक निवडणुका बीडमधल्या जिंकत गेल्या, पंकजा मुंडे पराभूत होत गेल्या। धनंजय मुंडे यांच्यासाठी एक एक शिखरं चालू असताना, एक एक यश मिळत असतानाच अचानक एक प्रकरण आलं। त्या प्रकरणाची छुपी चर्चा मागच्या 6 महिन्यापासून सुरू होती आणि स्फोट घडला तो त्या महिलेच्या ओशिवारा पोलीस ठाण्यातील थेट आरोपामुळं। आता धनंजय मुंडेंना राजीनामा द्यावा लागणार अशी चर्चा असतानाच देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्या सपोर्टची भूमिका घेतली, समर्थनाची भूमिका घेतली। शरद पवार विरोधात गेले, पण पक्ष धनंजय मुंडे यांच्या बाजूने राहिला आणि अखेर त्या महिलेनं या तक्रारीलाच वापस घेतला आहे। त्यामुळे धनंजय मुंडे यांच्यावरचे आरोप आज तरी संपूर्णतः थांबलेले आहेत। धनंजय मुंडे यांच्यासाठी आता थोडंसं रिलॅक्सेशन आलेलं आहे। यात भाजपच्या महिला आघाडीनं आता संबंधित महिलेवरच बदनामी केल्याची कारवाई करावी, चुकीची फिर्याद केल्याची कारवाई करावी अशी मागणी केलेली आहे। या मागणीला अर्थात तसा राजकीयदृष्ट्या अर्थ असला तरीही टेक्निकली काहीच अर्थ उरत नाही। केवळ आता या प्रकरणाला पुढे रेटण्यासाठीचा किंवा आपण कसे चूक नव्हतो हे दाखवण्याचा हा सगळा प्रकार असेल। धनंजय मुंडे यांच्याबाबत 2014च्या आधी म्हणजे विधान परिषदेवर निवड झाली त्यावेळेला मी एक लेख पुण्यनगरीमध्ये लिहिला होता। त्या लेखाचं नाव होतं वेनसडे। वेनसडे ही चित्रपटाची कथा होती, पण त्या चित्रपटाच्या कथेला, ज्यात नसरुद्दीन शाह, अनुपम खेर यांच्या प्रमुख भूमिका आहेत, त्यात वेनसडे म्हणजे बुधवार आणि बुधवारी घडलेली ती कथा होती। मी त्या लेखात असं लिहिलं होतं की गोपीनाथ मुंडेंचे समर्थक संडे टू मंडे गोपीनाथ मुंडे अशी घोषणा नेहमी देत होते। या घोषणेचा अर्थ समर्थकांना कळत नव्हता, पण रविवार ते सोमवार गोपीनाथ मुंडे असंच त्यांना म्हणायचं होतं। रविवार ते सोमवार गोपीनाथ मुंडेंचा झाला,
मंगळवार पंकजा मुंडेंचा झाला, वेनसडे म्हणजे बुधवार मात्र धनंजय मुंडेंचा झाला. होणार असं आपण त्या लेखामध्येही लिहिलं होतं. घडलंही तसंच. रविवार सोमवार गोपीनाथ मुंडेंनी राज्य केलं. मंगळवारचा दिवस पंकजा मुंडेंचा होता आणि बुधवारचा दिवस मात्र धनंजय मुंडेंसाठी उगवलेला होता. धनंजय मुंडे बुधवारच्या दिवशी या मतदारसंघाचे, बीड जिल्ह्याचे आणि महाराष्ट्रातील एक मोठे नेते झाले. धनंजय मुंडे आज तरी राजकीय क्षितिजावर विचार करायला लावणारं एक अपरिहार्य नाव आहे. तुम्ही त्यांच्यावर टीका करू शकता, तुम्ही त्यांना शिव्या घालू शकता, तुम्ही त्यांचं समर्थन करू शकता, पण तुम्ही त्यांना इग्नोर करू शकत नाही. अशा स्थितीमध्ये आता धनंजय मुंडे आलेले आहेत. आता या राजकारण्याच्या भोवती अनेक स्थानिक विरोधकसुद्धा एकवटलेले आहेत, पण तरीही आपल्या स्थानिक विरोधकांना, पक्षातील विरोधकांना धोबीपछाड देत धनंजय मुंडेंचं नेतृत्व पुढे सरकत आलेलं आहे. धनंजय मुंडेंच्या याच नेतृत्वाच्या खुबीमुळं अथवा माणसं जोडण्याच्या खुबीमुळं धनंजय मुंडे एक एक पावलं पुढे सरकत पुढे जात आहेत, राजकारणात यशस्वी होत आहेत. मराठवाड्यातील अशी एखादी व्यक्ती राजकारणात यशस्वी होत असेल तर त्याचं कौतुक हे नक्कीच करायला हवं. काही बदल आवश्यक असतील तर तेही सांगायला हवेत. हीच यामागची आजवरची भूमिका आहे. धनंजय मुंडेंना या प्रकरणातून आता दिलासा मिळाला आहे. असा अनेक प्रकरणातून दिलासा मिळो या शुभेच्छांसह धनंजय मुंडेंची सध्या तरी या प्रकरणातून निर्धोक सुटका झाल्याचं चित्र दिसतं आहे. असे आरोप होत असतात, ते होत राहतील. आम्ही याआधीही स्पष्ट केलेलं आहे की असे आरोप केलेल्या व्यक्तींच्या विषयामध्ये टीका त्यांनीच करावी ज्यांच्यावरती असे आरोप झालेले नाही आहेत. खरं तर अशा आरोपांनी राजकीय जीवनातील व्यक्तींचं, सामाजिक जीवनातील व्यक्तींचं आयुष्य काळवंडून निघतं, संपून जातं. कौटुंबिक आयुष्य देखील संपलेलं असतं, अशी स्थिती असते. पण या सगळ्यावर मात करत धनंजय मुंडेंनी या प्रकरणातून आपली सुटका करून घेतलेली आहे. अभिनंदन धनंजय मुंडे, अभिनंदन राष्ट्रवादी काँग्रेस. पुन्हा कधीही अशा प्रकारच्या आरोपांचा सामना आपल्याला करावा लागू नये या सदिच्छांसह धन्यवाद.